तणावपूर्ण शांतता असलेली पाहायला मिळते आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांनी सर्च ऑपरेशन करून आतापर्यंत 50 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती कळते। नागपूरमध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे। पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत। नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असलेली आपण बघतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे ठेवण्यात आलाय। पोलिसांनी सर्च ऑपरेशन करून आतापर्यंत 50 जणांना ताब्यात घेतलंय। नागपूरमध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आली आणि पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ सगळेच अधिकारी कर्मचारी या ठिकाणी घटनास्थळी तळ ठोकून आहेत। हे 3 दृश्य आपण बघतोय। ज्यावेळेला दगडफेक झाली होती, जाळपोळ झालेली होती आणि त्यानंतर तणावपूर्ण शांतता असताना सगळे जाळपोळ नेमकी किती झाली आहे, किती वाहनांचं नुकसान झालं, या सगळ्याची सध्या पाहणी केली जाते आणि पोलिसांचा बंदोबस्त नागपूरमधल्या प्रत्येक गल्ली चौकात सध्या ठेवण्यात आलेला आहे। सुनील ढगे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। सुनील, सध्या तणावपूर्ण शांतता नागपूरमध्ये आहे। सुमित, नक्कीच नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते आहे आणि महाल परिसरात जर आपण बघितलं, ज्या परिसरामध्ये ही दगडफेक झालेली होती त्या परिसरात जर बघितलं तर पोलिसांचे वाहनं आपल्याला रस्त्यावर उभे असलेले पाहायला मिळते, पोलीस रस्त्यावर असलेले पाहायला मिळते। त्याचप्रमाणे ठिकठिकाणी बॅरिकेडिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये जेव्हा काल सायंकाळच्या वेळेला तणावाची परिस्थिती निर्माण झाली, मग दगडफेकीला सुरुवात झाली। दगडफेक इतकी भयंकर होती ती की जवळपास सुमित यामध्ये अर्धा ट्रॉली दगड पोलिसांनी त्या दगडफेकीच्या नंतर जमा केले आणि ते घेऊन गेले होते। आणि एकंदर जर परिस्थिती बघितली तर मी या परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो की ज्या भागामधून ही दगडफेक करण्यात आलेली होती तो हा समोरचा भाग आहे आणि याच भागातून मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती करण्यात आलेली होती। त्यामध्ये पोलीस कर्मचारी जे आहे ते जवळपास 20 ते 25 पोलीस कर्मचारी, त्यात महिला पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाल्या होत्या। त्याचप्रमाणे पोलिसांनी त्यानंतर मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं। घराघरामध्ये जाऊन ज्या दगडफेक करणारे आहेत त्यांना शोधून काढलं, त्यांना आणलं आणि जवळपास 50 जणांना ताब्यामध्ये पोलिसांनी घेतलेला आहे। पोलीस आता संपूर्ण या प्रकरणाचा तपास जो आहे तो करत आहे। मात्र एकंदर या ठिकाणी आता नागपूरची जर परिस्थिती बघितली तर आपण सकाळच्या वेळेला या ठिकाणी बघू शकतो की नागपूर शहरामध्ये संचारबंदी जे आहे ते 3 झोनमध्ये लावण्यात आलेली आहे। हे झोन क्रमांक 3, झोन क्रमांक 4 आणि झोन क्रमांक 5 या अंतर्गत येणारे जे पोलीस स्टेशन आहे, जवळपास 6 ते 7 पोलीस स्टेशनच्या अंतर्गतचा जो परिसर आहे त्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। 5 जणांना एकत्र येता येणार नाही अशा प्रकारे आणि पोलीस सकाळपासूनच पोलिसांची गाडी फिरते आहे। आव्हान केलं जात आहे की कोणी थांबू नये, रस्त्यावर थांबू नये, एकत्र येऊ नये अशा प्रकारचे पोलिसांकडून आव्हान जे आहे ते नागरिकांना करण्यात येत आहे। सुमित, नक्कीच, तर आपण ही दृश्य सध्या बघतोय। पोलिसांचा एका बाजूला फौजफाटा अद्यापही तैनात ठेवण्यात आलेला आहे, कारण काल रात्रीचं चित्र होतं। काल जाळपोळ झाली, दगडफेक झालेली होती, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं वाहनांचं। पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागलेल्या होत्या, लाठीचार्ज देखील करावा लागला होता आणि जमावाकडून देखील पोलिसांवर दगडफेक झालेली होती। तर आजचं चित्र आपण बघतोय। आज संपूर्ण परिसरामध्ये नागपूरच्या वेगवेगळ्या भागात गल्ली गल्लीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कलम 144 लागू करण्यात आले। 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाहीये। तणावपूर्ण शांतता नागपूरमध्ये असलेली पाहायला मिळते। 50 जणांपेक्षा अधिक या दंगेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। जमावाकडून आधी दगडफेक झालेली होती, जाळपोळ करण्यात आलेली होती आणि नंतर पोलिसांकडून आता या संपूर्ण परिसराचा ताबा घेण्यात आलेला आहे।